मकर संक्रांत हा सण नवीन वर्षाचा पहिला सण आहे। हा सण जानेवारी महिन्यात साजरा केला जातो। मकर संक्रांत हिंदूच्या प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे। संक्रांती दिवशी पवित्र नदीत स्नान करण्यासह गरजूंना दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे। हा सण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। संक्रांत हा सण सर्व स्त्रियांचा आवडीचा सण आहे। या व्हिडिओमध्ये मी आपल्याला मकर संक्रांत 2025 विषयीची संपूर्ण माहिती देणार आहे। त्यामध्ये संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे, संक्रांत कशावरून आली आहे, संक्रांतीचे फल, संक्रांतीचा पुण्यकाल, कोणकोणती दान आपण या संक्रांतीमध्ये देऊ शकतो, अशी संक्रांतीच्या विषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी शारदा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आमच्या शार्ज क्रिएटिव्ह कॉर्नर या चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजेच शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे। संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 पर्यंत आहे। सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे। तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे। केशराचा टिळा लावला आहे। वयाने कुमारी असून बसलेली आहे। वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे। पायस भक्षण करीत आहे। सर्प जाती आहे। भूषणार्थ मोती धारण केले आहे। वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त 45 आहेत। पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल। आता आपण जाणून घेऊया इतर काही गोष्टी ज्या संक्रांतीमध्ये महत्त्वाच्या आहेत। संक्रांत पर्वकालात द्यावयाचे दान, नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळ पात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती तुम्ही दान करू शकता। संक्रांत हा सण 3 दिवस चालणारा सण आहे। 13 जानेवारी रोजी भोगी असणार आहे, 14 जानेवारीला मकर संक्रांत असणार आहे व 15 जानेवारीला किंक्रांत असणार आहे। संक्रांत जवळ आली की सर्व महिलांना प्रश्न पडलेला असतो की आपण संक्रांती दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करावी, कोणत्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नये। तर यावेळेस देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असल्यामुळे आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये। तसेच देवीने मोत्याचे अलंकार परिधान केलेले असल्यामुळे आपण मोत्याचे अलंकार यावेळेस संक्रांती दिवशी परिधान करू नये। देवीने केशराचा टिळा लावलेला आहे, त्यामुळे आपण यावेळेस संक्रांतीला केशराचा टिळा चुकूनही लावू नये। हळदी कुंकू आपण रथसप्तमीपर्यंत करू शकतो। हळदी कुंकू डेकोरेशन व हळदी कुंकूच्या स्पेशल रांगोळ्या आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत। तर व्हिडिओज पाहून आपण सहजच हळदी कुंकू डेकोरेशन करू शकता। अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।